ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर मडगाव गोवा इथून आलेल्या सर्व भक्तांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण पाहूया भगवंतांना कोण कोण शरण जातं। तर भगवंत सांगतायत श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात 16वा श्लोक, मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा। चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ। चतुर्विधा चार प्रकारचे, भजन्ते सेवा करतात, माम माझी, जनाः लोक, सुकृतिनः जे पुण्यवान आहेत। अर्जुन हे अर्जुन, आर्तः आर्त किंवा पीडित, जिज्ञासु जिज्ञासु, अर्थ अर्थी भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा करणारा, ज्ञानी जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो, च सुद्धा भरत ऋषभ हे भरत श्रेष्ठ अर्जुना, हे भरत श्रेष्ठ अर्जुना म्हणा। चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात। आर्त अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद सांगतायत, जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय। दुष्कृती लोकाहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतिनः असे म्हणतात। आता ह्याच्यामध्ये सुकृतिनः हा शब्द अतिशय महत्वाचा आहे। इथं भगवंत काय सांगताय की चार प्रकारचे लोक मला काय येतात, शरण येतात किंवा माझं भजन करतात। पण कोणते चार प्रकारचे लोक? आर्त अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू ह्या प्रकारचे लोक तुम्हाला सगळ्या कॅटेगरीत भेटतील, बरोबर की नाही? जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना ऐश्वर्य पाहिजे, धनसंपत्ती पाहिजे, जे ज्ञानी आहेत आणि ज्यांना जिज्ञासा पण आहे, अशा कॅटेगरीचे लोक सर्वत्र मिळतील। 4 लक्ष मनुष्य ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वत्र मिळतील। पण ह्याच्यामध्ये कोणते जे लोक असे आहेत जे भगवंत सांगतायत की त्यांना शरण जातात, त्यांचं ह्या शब्दात वर्णन केलंय काय? सुकृतिनः, ज्यांना अनेकानेक जन्मामध्ये ज्यांची सुकृती, ज्यांचं प्रारब्ध वृद्धिंगत झालेलं आहे,
जेणेकरून ते भगवंतांना जाणू शकतात, भगवंतांना समजण्या एवढी बुद्धी त्यांच्याकडे आता काय झालेली आहे, बॅलन्समध्ये आहे. असेच नुसतंच अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू कोणी नाही बघा. असे अनेक दुनियेमध्ये लोक पडलेले आहेत की जे काय आहेत, अर्थ आहेत दुःखेत, पण ते भगवान श्रीकृष्णाचं भजन करत नाही. दे विल गो टू समबडी एल्स. बरोबर की नाही? ते भगवंताकडे येतात असं नाहीये. दे विल गो टू सम बाबा, बुवा और सम डेमिगॉड. पण ते डायरेक्ट भगवंतांकडे येतील याची गॅरंटी नाही. म्हणून इथं सुकृतिना हा शब्द ह्या श्लोकामध्ये अतिशय महत्वाचा आहे. सुकृतिना म्हणजे जे पुण्यवान आहेत, ज्यांची अनेक जन्माची पुण्याचा साठा वाढलेला आहे आणि त्या पुण्याच्या साठ्यावरती त्यांना ही पण इच्छा नाही की त्यांना स्वर्गप्राप्ती व्हावी. कारण आपण पाहतो पुण्याचा साठा वाढला की काय इच्छा असते माणसाला, स्वर्गप्राप्ती व्हावी. त्यामुळे जे निष्काम सेवा भगवंतांची अनंत काळापासून करत आलेले आहेत, असे जे जीवात्मे आहेत, पुण्यात्मे आहेत, अशापैकीच जे अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू आहेत, तेच केवळ भगवंतांना काय येतात, शरण येतात. हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात. अशा लोकांमध्ये 4 प्रकार असतात. जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत. असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात. आता सुकृती झाली म्हणजे शुद्ध भक्त आहे असं आहे का? नाहीये. Now that person is approaching to Lord for some benefits of material kind. अर्थ आहे दुःखी आहेत ना, म्हणून जात आहेत. म्हणजे काहीतरी आपल्याला मटेरियल बेनिफिट्स, भौतिक लाभ काहीतरी प्राप्त होतील म्हणून जात आहेत. पण खचितच ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत का? कारण हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात. म्हणजे भगवत तत्व हे काय त्यांना समजलेलं असतं. भले त्यांच्या हृदयामध्ये कामना आहेत, कारण कामना नाही असा जीव मिळणं शक्य नाही. जिथं जीव तत्व आहे तिथं कामनाही असणारच. मग ती आध्यात्मिक असू शकते किंवा भौतिक असू शकते किंवा मिश्र पण असू शकते. बरोबर की नाही? एकदम प्युअर आध्यात्मिक असू शकते, एकदम प्युअर भौतिक असू शकते किंवा मिश्र असू शकते. कामना नाही असा जीवात्मा जर आहे असं म्हटलं तर दॅट इज डेड बॉडी. तो जीवात्मा नाही, ते जिवंत तत्व असू शकत नाही. तर ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या हृदयामध्ये जी कामेच्छा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भोग इच्छा आहेत, का असू नयेत, भक्ताच्या हृदयात पण असतात भोग इच्छा, असतात की नाही? तर त्या भोग इच्छा प्राप्त करण्याची इच्छा असते त्यांना हृदयामध्ये. परंतु पुढे प्रभुपाद सांगतायत की शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते. पण शुद्ध भक्ती ही काय, कोणत्याही प्रकारच्या आकांक्षा आणि भौतिक लाभ याच्या इच्छा ह्याच्या काय असते, परे असते. म्हणून त्याला म्हटलंय सवय पुंसा परो धर्मो यथोर भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. भागवतामध्ये वर्णन आलंय की सवय पुंसा परो धर्म म्हणजे मनुष्याचा परम धर्म जर कोणता असेल त्यालाच भागवत धर्म म्हटलंय किंवा सनातन धर्म. तर यथोर भक्तीर अधोक्षजे, अधोक्षज म्हणजे जे इंद्रियांना गोचर नाहीत असे भगवान किंवा ज्यांना इंद्रियांद्वारे जाणता येत नाही असे भगवान, अधोक्षजचा अर्थ आहे. त्यांची भक्ती करणे. कसं भक्ती करणे? अहैतुक्य, कोणत्याही हेतू शिवाय. नो छुपा अजेंडा, काही छुपा अजेंडा नाही. बस आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू फॉर व्हॉट यू हॅव गिवन मी. भगवंताने एवढं आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला जाणच नाही त्याची. जसं की परवाच्या मी एका लेक्चरमध्ये सांगत होतो की लंडनमध्ये एक म्हातारा होता 80 वर्षाचा आणि त्याला सडनली अस्थमाचा त्रास झाला, ब्रेथलेसनेस जाणू लागला, म्हणून त्याला लंडनमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. तर तो 10 दिवस तिथे होता आणि त्याला ऑक्सिजनवरती ठेवलं होतं 10 दिवस. 10 दिवसानंतर तो बरा झाला, डिस्चार्ज दिला. तेव्हा डिस्चार्जमध्ये त्याला O2 चार्जेस लिहिले होते 50 lakhs. किती O2 चार्जेस? 50 lakhs रुपीज. तर तेव्हा सडनली त्याला भगवंताचं स्मरण झालं. म्हणजे भगवंता, तुम्ही जर मला जन्मल्यापासून 80 वर्षापर्यंतचं जर O2चं बिल पाठवलं असतं जे मी फ्रीमध्ये घेतलो आजपर्यंत, तर काय परिस्थिती झाली असती? 10 दिवसाचे O2चे चार्जेस 50 lakhs आले आणि आहे सत्य ती गोष्ट. लक्षात नाही, इंडियामध्ये लाखोमध्ये बिल येतात, फॉरेन कंट्रीजमध्ये करोडोमध्ये बिल येतात. कारण माझे बरेच मित्र प्रॅक्टिस करतात तिकडे.
आपण फार पुअरेस्ट कंट्री ऑफ वर्ल्ड आहोत, थर्ड वर्ल्ड पार्टी आपण. लक्षात ना, तिकडची इकॉनॉमी, तिकडचं मेडिकल सायन्स, तिकडचं मेडिकल फॅकल्टीज आणि तिकडचे मेडिकल रेट्स हे आपल्या 100 पटीने जास्त आहे. जसं तिकडची लाईफस्टाईल जास्त मोठी आहे तसं तिकडचं. याचं उदाहरण मला लागतं, माझ्या सौना मी एकदा चेंबूरमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीज होत्या, जनरल वॉर्ड, देन मिडल क्लास वॉर्ड, देन हायर मिडल क्लास आणि टॉप क्लास. तर आम्ही टॉप क्लासचं रूम घेतलं होतं, स्पेशल रूम. तर तिथं लॅब चार्जेस त्यांनी एका टेस्टसाठी 4,500 रुपये लावले. तर मी त्या डायरेक्टरला विचारायला गेलो, सर एवढे चार्जेस का? एक तर मी डॉक्टर आहे, तुमच्या फॅकल्टीचाच मेंबर आहे. ते म्हणले नाही, हे चार्जेस आमच्या जनरल वॉर्डसाठी आहेत 1,000 रुपये. जसं तुमचं जे रूम असते त्याचं जे प्राइस असतं त्याच्यानुसार इथल्या सर्व्हिसचे प्राइजेस पण वाढतात, बरोबर की नाही? तुम्ही चहा एक टपरीवरती घ्या 10 रुपये आणि तोच जर ताज हॉटेलमध्ये जाऊन केला तर तो चहा किती रुपयाला आहे? 500 रुपये. त्याच्यामध्ये 500 रुपयाचं काय वेगळं असतं का? की 510 लिटर दूध आटवून बनवलेला असा चहा असतो का तो? इज इट वर्थ 500 रुपीज? नो ना. सो इट्स लाईक दॅट. तर हे जे आहे तर ते त्यांच्यासाठी मोठा आत्मसाक्षात्कार होता. 50 lakhs बिल फॉर O2 चार्जेस फॉर जस्ट 10 days. विचार करा, आपण भगवंतांपासून किती गोष्टी घेतोय दैनंदिन जीवनामध्ये. सनलाईट फ्री ऑफ कॉस्ट, ह्याचं आपल्याला बिल येतं MSCBचं, बरोबर की नाही? देन एअर, सो मच प्युअर एअर. आणि असं यंत्र बसवलेले आहेत बघा आजूबाजूला, की जी रात्रीचं काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, दिवसा ऑक्सिजन सोडतात. म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड विषारी वायू जो आपण सोडतो बाहेर, तो जर त्यांनी ग्रहण नाही केला तर आपण आपल्याच श्वासाने एकमेकांना मारून टाकतो. सो व्हॉट अ वंडरफुल क्रिएशन. ह्याच्यातच आपल्याला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. व्हॉट अ वंडरफुल क्रिएशन, परफेक्ट क्रिएशन. किती परफेक्टरित्या भगवंताने ही सृष्टी बनवलेली आहे, की जे लाईफ सायकल जे आहे ते बरोबर समतोल राखला गेला आहे. एक कोट मी असा ऐकला होता की ह्या पृथ्वी तलावरती जी जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये एक साधी यत्किंचित मुंगी, ती जर आपण त्या इको सायकल मधनं काढली तर पूर्ण पृथ्वीचा बॅलन्स बिघडून जाईल. पण असं इथं एक जीव असा आहे जो इथं एकही अस्तित्वात नसला तरी काही बिघडणार नाही. कोणता? मनुष्य प्राणी द्विपाद. तर भक्ती रसामृत सिंधूमध्ये भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्यनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. उत्तम भक्ती कशाला म्हटलंय? की ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. याला शुद्ध भक्ती असे म्हणतात. काय काय सांगितलंय? ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात. ज्ञान का म्हटलं इथं? कारण जसं ध्यान मार्ग आहे तसंच एक ज्ञान मार्ग आहे. पण ज्ञान मार्गामध्ये काय करतो जीवात्मा? ज्ञान घेण्याच्या नादामध्ये तो पूर्ण एकांतवासात जातो, बरोबर की नाही? स्पेशली बघा, आता आमच्या राहुलचं 12वी आहे, तो त्याला अभ्यास करायचा, ज्ञान घ्यायचं, तो लगेच अलिप्त झाला आपल्यापासून. तसाच जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याच्याकडे थोडासा अहंकार पण असतो की माझ्याकडे किती ज्ञान आहे बघा. मग असा व्यक्ती सेवा करेल का? तो म्हणे माझं ज्ञान कसं वाढत जाईल, कसं वाढत जाईल. पण ते कसं वाढत जाईल ते पुन्हा एकदा ते बेडकाची गोष्ट आहे. कुपमंडूक वृत्ती. भगवंतांचं ज्ञान, भगवत विज्ञान एवढं अफाट आहे ना, हे जीवासाठी आत्मसात करणं शक्य नाही. कारण स्वतः भगवंतांचे स्वांश रूप प्रकाश अवतार कोण अनंत शेष आपल्या लाखो लाखो सहस्त्र मुखांनी भगवंतांचं अनंत काळापासून वर्णन करतायत त्यांच्या नामरूप गुण लीलांचं, तरी पण ते काही अंश सुद्धा टच करू शकलेले नाहीत. मग ज्ञान मार्गी तो कधी संतुष्ट होईल का? नाही. ज्ञान आवश्यक आहे, कारण भक्तीमध्ये 2 गोष्टी अविभाज्य घटक आहेत. एक म्हणजे ज्ञान आणि दुसरं वैराग्य.
भक्तीमध्ये ही खूप गंमत आहे बघा. जो भक्तीचं अनुसरण करायला लागतो त्याकडे भगवंत आपोआप ददामी बुद्धी योगेन भगवंत सांगतात. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जो भगवान श्रीकृष्णांचं भजन सतत प्रीतिपूर्वक करतो त्याला भगवंत जो कमी बुद्धीचा जरी असला, त्याचा IQ लेवल नसली तरी त्याला भक्तीसाठी आणि भगवंत जाणून घेण्यासाठी जी बुद्धी आहे ती भगवंत स्वतः प्रदान करतात. त्यामुळे इथे ज्ञानी माणसाचं काम नाही, कारण तो ज्ञान त्याला कुठे घेऊन जाणार, अहंकाराकडे घेऊन जाणार. आणि अहंकार भक्तीमध्ये सगळ्यात काय आहे, घातक आहे. म्हणून इथं भक्तिरसामृत सिंधूमध्ये असं सांगितलंय की ज्ञान आणि सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे कोणतेही काम जे आता इथं म्हटलंय अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू, भले यांची सुकृती झालेली असली तरी ते काय आहेत, सकाम कर्मी आहेत, त्यांना इच्छा आहेत. जसं की वैष्णव देवी देवता पण आहेत, इंद्रादी देवी देवता कोण आहेत, वैष्णव आहेत, पण ते सकाम कर्मी आहेत. त्यांच्याकडे काय आहे, सुविधा आहे. ते भगवंतांच्या धामाला क्षीरसागर जाऊ शकतात ब्रह्मदेवांसोबत, पण त्यांना कधीच इच्छा होत नाही की भगवंतांकडून काय मागून घ्यावं. या ब्रह्मभुवना लोकामध्ये जे दुःखमय जगतामध्ये आपण जीवन जगतोय, भले देवी देवतेचं रूप घेऊन जगतोय, त्याच्यातनं कायमची सुटका करून घेण्याची सुविधा कुठं उपलब्ध आहे. त्याने जर प्रार्थना केली जर भगवान श्रीविष्णूंना क्षीरसागरी की हे भगवंता, भरपूर असुर आम्हाला रोज येऊन त्रास देतात, आम्हाला रोज ते इंद्रपद सोडावं लागतं आणि सर्व की पळावं लागतं आणि आम्ही आता वैतागलोय जीवाला, आता आम्हाला ह्याच्यातनं वाचव, प्लीज ब्लेस अस विथ काय, मोक्ष द्या आम्हाला. मागू शकतात की नाही. पण एक तरी देवी देवता मला सांगा ज्यानं जाऊन भगवंताकडे मोक्ष मागितलाय. त्यांना इच्छाच होत नाही, वाचवा नाही. ते म्हणतात नाव देर इज सम ट्रबल इन एन्जॉयिंग टेंडन्सी, आवर एन्जॉयमेंट इज हॅम्पर्ड, सो प्लीज गिव्ह अस बॅक अवर एन्जॉयमेंट. ते काय मागतात जाऊन, आमची भोग विलास वृत्ती जी आहे ती ह्या असुरांनी हिरावून घेतलेली आहे, तुम्ही कृपा करा आणि ह्या असुरांचा नाश करा आणि पुन्हा आम्हाला भोग ऐश्वर्य उपभोगू द्या. ही केवळ एकमात्र इच्छा असते इंद्रादी देवदेवतांची. हा मूर्खपणा आहे की सुज्ञपणा आहे, तुम्हीच विचार करा. हा निश्चित मूर्खपणा आहे. म्हणून भगवंत त्याच्या पुढच्या 1-2 श्लोकामध्ये सांगतात, कामस्ते तर हृतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. ज्यांची हृदय पूर्णपणे कामानं भरून गेलेली आहेत, कामेच्छानं भरून गेलेली आहे की मला हे एन्जॉय करायचं, मला ते एन्जॉय करायचं, मला ते बघायचंय, ते करायचंय, ते खायचंय, ते प्यायचंय, बस स्वतःसाठी. कामस्ते ते हृतज्ञाना. हृतज्ञान म्हणजे ज्यांचं हृदयातलं ज्ञान हिरावून गेले, कशामुळं, कामेच्छामुळे. आणि जिथं काम आहे तिथं कामात क्रोधोबीजा येते, तिथं सगळे षड्ऋतू येतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. कुठून सुरुवात होते, काम. काम म्हणजे इच्छा, एन्जॉईंग टेंडन्सी ऑफ लिव्हिंग एंटिटी. जे फ्री विल दिलेलं आहे भगवंताने आपल्याला, ते फ्री विल आपण कशासाठी वापरलं पाहिजे, साल्वेशनसाठी वापरलं पाहिजे, आत्मसाक्षात्कारासाठी वापरलं पाहिजे. ते तसं न वापरता आपण काय करतोय, या फ्री विलचा वापर आपण आहार, निद्रा, भय, मैथुनमच सामान्य वितत पशुभिधानाम, जे सहज उपलब्ध आहे सर्व योनीमध्ये, त्या फालतू दैहिक सुखासाठी आपण त्या फ्री विलचा वापर करतो. आणि हा असा अमूल्य असा जो देह दिलेला आहे, नरदेह, तो वाया घालवतो. प्रल्हाद महाराज शिकवणची ती सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास आहे, ते प्रवचन सगळे श्रवण करा. त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज किती सुंदर ते दैत्यपुत्रांना उपदेश करताय की जो नरदेह जो आहे, दुर्लभ मनुष्य जन्म, जो मनुष्य जन्म आहे अतिशय दुर्मिळ आहे, इट इज नॉट इझिली अचिवेबल. ह्याची गॅरंटी नाही की पुढच्या जन्मामध्ये आपल्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. याची गॅरंटी आहे भक्तांसाठी, जे तुम्ही तर बसले जाता. इट इज गॅरंटीड. इफ यू आर नॉट परफेक्ट इन दिस लाईफ टाइम, ॲटलिस्ट यू विल गेट नेक्स्ट बर्थ, ह्युमन बर्थ. इट इज गॅरंटीड. भगवंतांनी तसं वचन दिलंय, स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महान भय जीवासाठी म्हणजे काय आहे, नरकामध्ये पतन होणे. पण ज्यानं स्वल्प आणि अत्यल्प अशी भक्ती सेवा केलेली आहे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, त्याला ती भीती राहत नाही. कारण भगवंत स्वतः सांगितले की ज्याच्या हातून स्वल्प अल्प अशी जरी माझी भक्ती सेवा घडली तरी महान अशा भयापासून यमराजांना आज्ञा दिलेली आहे, जायचं नाही. ज्याने एकदा हरे कृष्ण म्हटलं त्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. एकदा हरे कृष्ण राव, विचार करा. मग तुम्ही विचार करा, जर आपण सतत कीर्तयन तो माम राहिलो जसं भगवंत सांगतायत तसं, त्याचं फलित किती आहे आणि तुम्ही किती जणांना भक्ती देऊ शकाल. स्वार्थी नाही बनायचं आपल्याला. ज्ञानी व्यक्ती हा काय असतो, स्वार्थी असतो.
त्याला ज्ञान केवळ स्वतःच्या उद्धारासाठी पाहिजे असतं. ध्यानी व्यक्ती पण स्वार्थीच असतो, त्याला परोपकाराची कोणती इच्छा नसते. त्यामुळे हे सगळं मायनस करतात भगवंत. सगळं सांगतात भगवंत, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग सगळं सांगतायत. पण त्याच्यानंतर सगळं सांगून झाल्यानंतर म्हणतात काय, भक्ती मार्ग इज द टॉप मोस्ट. भक्ती मार्ग काय, सर्वोच्च आहे. कारण त्याच्यामुळे माणूस सहजरित्या काय होतो, माझ्याकडे आकर्षिला जातो आणि माझ्या भक्तिभजनात तल्लीन होऊन तुम्हाला प्रिय बनतो. ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. भगवान सांगतायत, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. म्हणजे परमनंट तिकीट फायनल करून टाकत भगवंत. जे सतत, पण इथं काय आहे, मुद्दा काय आहे, सतत, ऑल द टाइम, 24/7 we should think about Lord Krishna. Srimati Radharani, we should pray to them that please engage us in devotion service of Lord Krishna. We should pray to Radharani. ओ राधाराणी, हरे कृष्णा महामंत्राचा अर्थच हा आहे. काय हरे कृष्णा महामंत्राचा अर्थ, ओ राधाराणी, ओ द हादिरी शक्ती ऑफ गॉड, प्लीज एंगेज मी इन डिवाइन सर्विस ऑफ लॉर्ड कृष्णा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा हे 4 प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. फायदा काय आहे भगवान श्रीकृष्णांचं भक्ती भजन करण्याचा, की जे कोणी अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू आहेत म्हणून भगवंतांच्या चरणी शरण येतात. भगवंतांना अशी अरेंजमेंट करतात की ते काय होतील, आपोआप शुद्ध भक्तांच्या संगतीत येतील. आणि प्रभुपाद सांगतायत, जो कोणी ह्या इस्कॉन मध्ये टिकून राहिला, दॅट आय गॅरंटी, नुसताच टिकून नाही, जो फॉलो करतोय प्रभुपादांना हृदयापासून, प्रभुपाद सांगतात आय गॅरंटी एक ना एक दिवस तो काय बनणार, शुद्ध वैष्णव बनणार. दुष्कृतींचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येय असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते. परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं भजन कधी फायदेशीरच आहे जीवासाठी. कोणत्याही स्वरूपात तुम्ही करा, तुमच्या हृदयामध्ये भौतिक कामेच्छा असू देत, प्रार्थना करा भगवंतांना की भगवंता, नाहीतरी आपण जाऊन नारळ ठेवून, सुपारी विडा ठेवून, पान ठेवून, ग्रामदेवतेला, ह्या देवतेला, त्या देवतेला आपण गाणं घालतो ना, हे देवी शांतादुर्गे माका पाव, हा हांगा येलो, तुझ्या चरणाशी येलो, तुझं लेकरू असा माका पाव, माझा उद्धार कर, ह्या चेडू हवे दिला राजापुरात, त्याचं सामक्या कल्याण कर, जावी एक चांगली बुद्धी दे, दोघांका सुखान नांदून दे. घालतो की नाही गाणं? तेच गाणं कृष्णाला घालायचं, बरोबर की नाही? जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात. जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी काय बनतात, भगवत भक्त बनतात. की संकटकाळी जीवाला इच्छा असते नेहमी, त्याचं काय म्हणे आपण स्वभाव असतो की हायर ऑथॉरिटीला शरण जाणं. मग त्यांना कृष्णच हे माहीत नसेल. जसं आफ्रिकेतले जे काही आदिवासी लोक आहेत ते शरण कोणाला जातात, मोठ्या पर्वताला शरण जातात, समुद्राला शरण जातात, नागाला शरण जातात, इतर मोठे हिंस्र पशु पक्षी हत्ती असतील त्यांना शरण जातात. कारण कोणत्या तरी मोठ्या गोष्टीला शरण जाणं हा स्वाभाविक जीवाचा काय आहे, धर्म आहे. आलं लक्षात ना? तर आपण जाणलं पाहिजे सर्वश्रेष्ठ कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. कारण तेवढं तर ज्ञान आपल्याला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात तेव्हा ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात. कारण शुष्क ज्ञान, तुम्ही मगाशी मी सांगितलं की जीवाला कसं असतं, मला PhD करायची, मला डॉक्टरेट करायची, मला अजून काय करायचंय, आणि तो अशा स्टेजला येतो की दुनियेतल्या सगळ्या डिग्री संपतात पण तरी पण त्याच्या हृदयाचं समाधान होत नाही. अहो सामान्य जीव काय म्हणताय तुम्ही, भगवत अंश स्वतः भगवंतांचे गुणविशेष अवतार व्यासमुनी
त्यांनी 4 वेद लिहिले, महाभारत लिहिलं, 18 पुराण, 17 पुराण लिहिली आणि 108 उपनिषद लिहिली, आणखी उपपुराण लिहिली, तरी पण त्यांचं हृदय एम्प्टी. एवढा महान विद्वान व्यक्ती एवढं सगळं रचना करून हृदय काय शुष्क आणि एम्प्टी. हृदयामध्ये काहीतरी सरळ होतं, बरोबर की नाही, काहीतरी अपूर्ण आहे. त्यावेळेला ते मग त्यांचे गुरु नारद मुनी यांना प्रार्थना करतात की हे गुरु महाराज, मी एवढं सगळं केलंय पण माझ्या हृदयाला समाधान भेटलं नाही. त्यावेळेला गुरु महाराज त्यांनी सांगतात नारद मुनी, यू हॅव नॉट डायरेक्टली, तुम्ही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी डायरेक्टली कोणतेही लिखाण केलेलं नाहीये. तुम्ही छुप्या रूपामध्ये, वेदामध्ये भगवंत आहेत पण ते डायरेक्ट तिथं गुणगान नाही भगवंतांचं. वेदामध्ये सगळ्या कर्म मार्ग सांगितलाय, ज्ञान मार्ग सांगितलाय, ध्यान मार्ग सांगितलाय, कर्मकांड सांगितले, अप्सरा बायको कशी भेटेल ते सांगितलंय, नवरा नारायणासारखा कसा भेटेल ते सांगितलंय, सगळं सांगितलंय. ब्रह्मास्त्र कसं बनवायचं, विमान कसं उडवायचं, पेट्रोल कसं बनवायचं, धनुष्यबाण कसं बनवायचं, सगळं सांगितलंय. हवेत कसं हलकं होऊन उडायचं, ह्या सगळ्याचं वर्णन आहे वेदामध्ये. सगळ्या सिद्धी प्राप्त करायच्या कशा, पण डायरेक्ट भगवंतांचं भजन कसं करायचं हे सांगितलं नाही. त्यामुळे भगवंत इथे काय आहे, वेद गोप्य आहे. भगवंत कसे आहे, वेद गोप्य. त्यामुळे हे शुष्क ज्ञान काय कामाचं नाही जीवाच्या. जीवाची आंतरिक इच्छा जी आहे प्रेम करण्याची, ती त्या वेळा पूर्ण होऊ शकते ज्यावेळेला आपण खऱ्या रूपाने प्रेमाचे सगळ्यात मोठे काय म्हणूया आपण व्यक्ती, त्यांचं ज्यावेळेला आपण भजन करू त्याच वेळेला आपण त्या प्रेमाची इन रिटर्न मध्ये जी पूर्णत्वाची अनुभूती आहे ती प्राप्त करू शकतो. नाहीतर गुरु महाराज सांगतात, इफ यू डू नॉट लव गॉड यू विल लव उलट डॉग. जीओडी गॉड, डीओजी डॉग. आपण ऍटलिस्ट कुत्रा तरी आणून त्याच्यावरती काय करणार, प्रेम करणार. कारण प्रेम करणं हे जीवाचं काय स्वाभाविक अवस्था आहे. टू लव्ह अँड सर्व, दोन गोष्टी अभिन्न आहेत जीवापासून. प्रेम करण्याची वृत्ती आणि सेवा करण्याची वृत्ती. कधीही जीव सोडू शकत नाही, म्हणून त्याला जीवाचा खरा धर्म म्हटलाय. जीवाचा सनातन धर्म कोणता असेल तर टू लव्ह अँड टू सर्व. मग हे ज्याला आपण परिपूर्णाची सेवा आणि परिपूर्णावरती प्रेम करायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यापासून परिपूर्णरित्या काय होतो, आनंद प्राप्त होतो. अन्यथा ह्या भौतिक जगतामध्ये आपण किती कोणाची सेवा करू देत, किती कोणावरती आपण प्रेम करू देत, इन रिटर्न आपल्याला काय मिळतं. जसं भीमांनी प्रश्न विचारला होता, काय विचारला प्रश्न, की एक भांड घेतलं, 1 लिटर त्याच्यामध्ये दूध आहे आणि ते 4 छोट्या भांड्यामध्ये, पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये ओतलं आणि इन रिटर्न 4 ग्लास जेव्हा पुन्हा त्या मोठ्या मग मध्ये 1 लिटरच्या ओतली तर ते अर्धच भरतं. प्रश्न विचारला होता विमान. काय प्रश्न विचारला, एक भांड्यातलं दूध 4 ग्लासमध्ये ओतल्यानंतर पुन्हा जेव्हा आपण ते पुन्हा त्या भांड्यात ओततो तेव्हा भरायला किती पाहिजे, 1 लिटर ना, भरतं किती, अर्धा लिटर. असं का, हा दृष्टांत आहे कलियुगाचा, की तुम्ही भले 1 लिटर दुसऱ्याला द्याल प्रेम, इतरांची सेवा तुम्ही 1 लिटर कराल, पण ज्याला तुम्ही इन रिटर्न ज्याला इच्छा कराल त्यावेळेला ती अर्धी पण भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि हेच कारण आहे आपल्याला फ्रस्ट्रेशन्स येतात आयुष्यामध्ये. आपण फ्रस्ट्रेट होतो, आपण वैफल्यग्रस्त होतो. का होतो वैफल्यग्रस्त, की आपल्या हृदयामध्ये भाव असतो की अरे आय एम लव्हिंग दिस पर्सन सो मच बट इन रिटर्न दॅट पर्सन इज नॉट केअरिंग फॉर मी. ज्या व्यक्तीसाठी मी माझं प्राणपणानं माझं जीवन देतोय ती व्यक्ती माझ्यावरती प्रेमच करत नाहीये. सो दॅट इज द रिझन फॉर सो मेनी डायव्हर्सिटीज अँड सो मेनी क्लॅशेस अमंग फॅमिलीज, अमंग सोसायटी, अमंग कंट्रीज. जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकट काळी भगवत भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात, वैफल्यग्रस्त होण्याचं कारण मी आताच सांगितलं. फ्रस्ट्रेशन आपल्याला काय येतात, कारण आपल्या इच्छा पूर्ती होत नाहीत ज्या प्रमाणात आपल्याला इच्छा असतात. पण ही इच्छा पूर्ती कुठे होईल, भगवंतांमध्ये प्रेम करा, तुम्हाला इन रिटर्न भगवंत त्याच्या कितीतरी पट प्रेम देतील. असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. कालच मी एक भागवत कथा ऐकत होतो की तुम्ही ज्यावेळेला 1 पाऊल भगवंताकडे चालता त्यावेळेला भगवंत तुमच्याकडे 60 पावलं चालतात. किती, 60 पावलं. असं शास्त्रामध्ये कुठेतरी वर्णन असेल, साधू महाराज सांगत होते. मी तर म्हणतो 60 काय, भगवंताचं 1 पाऊल काफी आहे, बरोबर की नाही. जेव्हा 3 पावलं भगवंताने टाकली वामन रूपामध्ये तेव्हा काय झालं होतं, 2 पावलामध्ये सगळं व्यापून टाकलं.
म्हणून एक पाऊल जरी आपल्याकडे टाकलं तरी बस झालं. 60 पावलं म्हणजे भगवंताशी आपल्याला घेतील, उचलतील आणि घेऊन जातील कुठे? गोलकधाममध्ये. त्यामुळे एक पाऊल टाका भगवंतांच्या जवळ. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्माच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने यांना भगवंतांचा साकार रूपाचा बोध होतो. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. शुद्ध भक्त कधी बनणार आपण? भले आपण आज जरी भगवंतांकडे आलोय, काहीतरी इच्छा आहे आपल्याला. आपण श्लोक काय म्हणतो? न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये. न लावतो, पण आपली आज इच्छा काय आहे? धनम, जनम म्हणजे माझी प्रसिद्धी होते भरपूर, कविता म्हणजे प्रसिद्धी होते, जनम म्हणजे मला भरपूर लोक जाणून देत, माझ्यावर प्रेम करू देत. न धनम न जनम, तिथं न काढून टाकायचा. जनम, धनम, कविताम, जगदीश कामये, मला जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती बनू दे. हीच इच्छा आहे ना, प्रत्येक जीवाकडे हीच इच्छा आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम अ कंट्रोलर ऑफ होल युनिवर्स. प्रत्येकाला भगवंत बनण्याची इच्छा आहे. केवळ आणि केवळ ह्या विशुद्ध भक्ती मार्गामध्ये जे शिकवलं जातं की कसं बनायचं आपण दास 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 दासानु अनुदास. इतर जे काही मायावादी तत्वज्ञान शिकवणारे संप्रदाय भारतामध्ये आहेत तथाकथित, मी तर म्हणेन 95%, मोर दॅन 95% संप्रदाय भारतामध्ये मायावाद शिकवतात की जे भगवंत कसं बनायचं हे शिकवतात. काय शिकवतात? हाऊ यू कॅन बिकम गॉड. तर भगवंत जर असे बनता आलं असतं तपश्चर्यांना तर मग काय गंमतच होती. त्या विषयात जात नाही मी, मग अजून एक तास बोलत नाही. काय म्हणजे अडचण काहीच नाही. भगवत भक्तीमध्ये किती वेळ गेला तरी चालेल, कारण आपल्याला जीवनामध्ये काय आहे हेच गरजेचं आहे. नाव वी हॅव रिअलाइज ऍटलिस्ट मागच्या आपल्या जन्मातील काही पुण्यकर्म आपण अशी केली ज्यामुळे आपली एवढी सुकृती झाली की ऍटलिस्ट आपल्याला आज इच्छा आहे की भगवंतांच्या बद्दल काहीतरी ऐकायची, भगवंतांचं नामरूप गुणलीलांचं कीर्तन करायची इच्छा आहे. सो वी आर इन द कॅटेगरी ऑफ सुकृती नहा, ज्यांची सुकृती संचित जमा झालेलं आहे एवढं की ज्यांना इच्छा आहे ऍटलिस्ट. नाही तर तुम्ही विचार करा, माझ्याकडे रोज शेकडो लोक येतात, शेकडो लोक भेटतात, त्यांना सगळ्यांना मी म्हणत नाही बाबा बसा इथे आता आपण काय करूया, कीर्तन करूया अँड देन वी विल हॅव लेक्चर, प्रवचन करूया. नाही, बरोबर की नाही? त्याला तसं जर सांगितलं तर पुढच्या वेळेपासून यायचेच बंद होतील. ऍटलिस्ट त्यांचं शुद्धीकरण प्रसाद खाऊन तरी होईल आमच्या घरात. आम्ही आले की त्यांना प्रसाद देतो, काय नाही काय प्रसाद खावा बाबा, दर्शन घ्या, जावं तुमच्या कामाला. कारण ह्या लोकांना जर मी सांगितलं थांबा जरा, असा पकडून बसवत प्रवचनाला, जसं आहे तसं, तर ते जसं आहे तसं पुढच्या वेळेपासून मला बघतील, तिथून पळ काढतील. हे बाबा डॉक्टर मिस्त्री दिसत आहेत, चला मार्ग बदलूया. हे प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला सांगतो मी, माझ्या हॉस्पिटलमध्ये काही कर्मचारी मला टाळतात. मी दिसलो लॉबीमध्ये, तिकडे लांब एक 50 फुटाची लॉबी आहे, तिकडे दिसलो की हा म्हणून तिकडून ह्या वाटेनं बाहेर. Because they don't like all these things. They will criticize you, they will blaspheme you, they will find faults in you, they will make propaganda that this person is so and so. लक्षात ना, कारण साधू व्यक्तीला ह्या जीवनामध्ये, ह्या जगामध्ये आजपर्यंत कधीही लोकांनी, बहुजन समाजाने ऍक्सेप्ट केलेलं नाही. फार लांब काय, आत्ताच आपल्याकडे पालघरमध्ये घटना घडली. दोन संन्यासी लोकांचं निर्घुणपणे पोलिसांच्या समोर, पोलीस स्टेशनच्या समोर आतमध्ये घुसून ओढून त्यांची हत्या केली गेली, दगडान ठेसून. माहिती आहे की नाही तुम्हाला? न्यूज बघता की नाही? लॉकडाऊनच्या काळामध्ये बेकार समाज विचार करा. आणि अशा प्रकारच्या समाजात जर तुम्ही म्हणाल मी भगवत भक्ती करणार नाही, तर विचार करा, आज हे कलियुग आहे, ह्याच्या पुढचं कलियुग किती घोर येणार आहे. आणि अशी वाणी आहे शास्त्रामध्ये की 10,000 वर्षानंतर गंगा माता लुप्त होणार आहे आणि त्याचबरोबर हरिनाम पण भौतिक जगतातनं गायब होणार आहे. आणि आज जर आपण मनुष्याचा देह जर वाया घालवला तर आपला पुढचा टर्न माणसाच्या देहामध्ये 10,000 वर्षामध्ये येईल की नाही याची गॅरंटी आहे तर मला सांगा. कारण त्याच्यामध्ये 80 लक्ष योनी आहेत अजून.
प्रत्येक योनीमध्ये आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतात. किती? 100. आणि ते 100 जन्म घेण्यापूर्वी यमपुरीचा प्रवास पण असतो. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे याचं. जो जीवात्मा आपल्या आयुष्यभर केवळ आणि केवळ पापाचरण करतोय, आणि शास्त्र सांगतात जो भगवत भक्ती करत नाही, जो भगवान श्रीकृष्णाचं भजन करत नाही, तो व्यक्ती केवळ आणि केवळ आयुष्यभर पापच करणार. म्हणजे द वन पर्सन हु इज नॉट अ डिवोटी ऑफ कृष्णा, ही विल कमिट ओनली ऑल दिस सिन्स. आणि मग त्याचं प्रायश्चित्त भोगायला जायला पाहिजे ना यमपुरीत. अरे यमपुरीत जाऊन येईपर्यंतच 10,000 वर्ष निघून जातील. पुढचा माणूस जन्म मिळायचं गोष्ट लांबच राहिली. त्याच्यानंतर कोणी इथं असणार नाहीये जो की तुम्हाला सांगेल हरे कृष्णा करा. लोक एकमेकालाच मारून खातील. एवढा अत्याचार वाढेल, एवढा अत्याचार वाढेल. सो बी सिरियस. हे लाईफ एन्जॉय करण्यासाठी आहे, मान्य करा एन्जॉय. कोण नको म्हणतोय? मला सांगा, कृष्ण प्रसादासारखं सुंदर व्यंजन पृथ्वीवर आहे का? मेक डिफरंट व्हरायटीज ऑफ रेसिपीज ऑफर टू कृष्णा अँड ईट इट अँड डिस्ट्रीब्यूट. बरोबर की नाही? डान्स. बरोबर तुम्हाला सांगतो, इथं कसला सुंदर सुंदर डान्स चालला होता. बाप रे बाप. म्हणजे मला असं वाटत होतं की कुठच्या तरी मोठ्या डीजे बीजे लावला आणि लोक डान्स करतात, असं नृत्य आविष्कार इथं चालला होता. करा डान्स. कोण अडवलंय? सिंगिंग करा, सिंगिंग करा. तुम्हाला काय जे काही इन्स्ट्रुमेंट येतात ते वाजवा. काही येत नसेल तर डान्स करा. बरोबर की नाही? डान्स करायला कोणाला आवडतं? आणि पूर्वी परवा सांगत होते कसा डान्स करायचा. बस सायकल मध्ये हवा भरायची, पंप चालवायचा, हवा भरायची सायकल मध्ये, आणि मग हवावरती हवा भरायची. बरोबर की नाही? जस्ट एन्जॉय. एन्जॉयमेंट सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतोय कशामध्ये आहे? कृष्ण भक्तीमध्येच आहे. कित्येक उदाहरणं आहेत, कित्येक उदाहरणं आहेत. एक चोर प्रभुपादांच्या लीलेमध्ये घडलं होतं. एक चोर, त्याच्या मागे पोलीस लागले म्हणून एका कंपाऊंड मधनं उडी मारून, पाश्चात्य देशातली गोष्ट आहे, एका बिल्डिंगच्या परिसरात उडी मारली. आणि तो म्हणला आता रात्र इथंच राहूया. पोलीस गेले तर भल्या पहाटे 4 वाजता तिकडे म्हणतो हे काय भानगड आहे. तो बघायला गेला आतमध्ये. सगळे भक्त तिकडे असं गंजा केलेले, शिकाबिका ठेवलेले, भगवी धारण केलेले, पांढरं धारण केलेले, सगळे एकत्र बसून मिळून मंगलारती चालू केली होती. जाऊन बघूया तरी काय आहे ते. मग गेला हा त्यांच्यामध्ये आणि ती मंगलारती अटेंड केली. त्याला खूप बरं वाटलं. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी त्याला भरपेट प्रसाद दिला. म्हणलं हाऊ मच फॉर दिस? नो चार्जेस. नो चार्जेस, नो चार्जेस. अँड व्हॉट फॉर अबाउट लंच? फ्री. अँड अबाउट डिनर? फ्री. अँड व्हॉट इफ अबाउट I would like to stay in this temple? Free, you can stay. म्हणला मग मला चोरी करायची गरज काय? मग तो राहिला तिथेच. आणि मग त्यानं मग पांढरी वस्त्र वगैरे घातली, धोती कुर्ता, शिकाबिका लावली, मुंडन केलं, आणि ते पोलिसांनी त्याला पकडलं एक दिवस आणि जेलमध्ये नेऊन उभं केलं. कोर्टासमोर नेऊन उभं केलं. तर कोर्टासमोर ह्याची केस चालली. त्याला प्रश्न विचारला जजनं ती की तुला काय शिक्षा द्यायची? जज आधी पहिला बघितला की हा व्यक्ती जो आहे आता धोती कुर्त्यामध्ये आलाय, म्हणजे तू कुठे राहतोस नक्की? तो म्हणतो असं असं मी त्या आमच्या इस्कॉन टेम्पलमध्ये राहतो. इस्कॉन टेम्पलमध्ये राहतो. बरं ठीक आहे. तर काय करतो नक्की? तो म्हणतो मी रोज 3:30 वाजता उठतो. किती वाजता उठतो? आणि उठलो नाही तर मला बाकीचे माझे साथीदार ते फटके म्हणून उठवतात. आणि मग मी स्नान करतो आणि मग मी संडास धुतो त्यांची. बरोबर की नाही? पूर्ण टेम्पल क्लीन करतो, कारण ह्याच्याकडे क्लिनिकची सेवा दिली होती. काहीच करत नाही, बिनकामाचा माणूस ना, चोर माणूस आहे, याला काहीच येत नव्हतं. मी सगळं साफ करतो मी. आणि काय करतो? मग मी मंगल आरतीला जातो. आणि काय करतोस? मग मी मंगल आरती झाली की मग भागवतम क्लास असतो, त्याच्यामध्ये मग मी भगवंतांविषयी ऐकतो. मग काय करतो? मग मी प्रसाद घेतो. तिथे ना मिळत दारू मिळत, ना कोंबडं मिळत, ना बकरं मिळत, ना काय नाही मिळत. तो बिन कांदा लसूणचा प्रसाद असतो. ब्रह्मचार्यांसाठी वेगळा असतो, फिका, नॉन स्पायसी डाएट. तो मी घेतो. आणि मग काय करतो? मग मी असं भलं मोठं दप्तर घेतो पाठीवरती आणि प्रभुपादांची पुस्तकं भरतो त्याच्यामध्ये ठासून. आणि मग दिवसभर मी काय करतो? ग्रंथ वितरण करतो. मग काय करतो? मग रात्री येतो.
मग मी पुन्हा भगवंतांचं भजन आरती कीर्तन करतो आणि मग मी रात्री 10-11 वाजता मी झोपतो आणि पुन्हा 3:30 वाजता उठतो. ह्याच्यापेक्षा म्हणले अजून तीव्र स्वरूपाची शिक्षा आमच्या जेलमध्ये पण उपलब्ध नाही. त्यामुळे तो आहेच तिथंच राहा. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाची शिक्षा आम्ही पण तुला देऊ शकत नाही. त्यामुळे तो आहेच तिथं सुखानं राहा. सो अशा प्रकारचं म्हणून म्हणतो भगवत भक्ती वाटतं सोपं एंट्री करताना, बट टू सस्टेन इन डिव्होशनल लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे जो 25, 20, 30 वर्ष जो भक्तीमध्ये आहे पडून इस्कॉन मध्ये, तो महाजन आहे. त्याला आपण दंडवत घातला पाहिजे. प्रभूजी सांगत होते काल प्रवचनामध्ये इथे, ज्याला 25-30 वर्ष आहे निष्ठापूर्वक भक्तीमध्ये इस्कॉन मध्ये पडून आहे, भले त्याच्यातून काय नाही झालं पण तो पडून आहे म्हणून त्याला आपण दंडवत घातले पाहिजे. लक्षात ना, कारण भक्तीमध्ये टिकून राहणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. इट्स नॉट दॅट इझी. आपल्याला वाटतं भक्ती प्रपात सांगतात खूप सोपी आहे, दॅट यू विल मिस इट. डिव्होशनल लाईफ इज सो इझी दॅट यू विल मिस इट. आणि डिव्होशनल लाईफ मध्ये सस्टेन होणं त्याच्यापेक्षा अधिक कठीण आहे. प्रभुपाद पुढे सांगतायत, एकंदरीत जेव्हा अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात. आपण सगळे काहीतरी इच्छा घेऊन आलोय, पण जसं आपण ऐकू भगवंतांबद्दल, भगवंतांची सेवा करू, भगवंतांच्या भक्तांची सेवा करू, आपल्याला जे काय प्राप्त आहे, जे काय कला प्राप्त आहे, जे काय ऐश्वर प्राप्त आहे, जे काय आपल्याकडे संसाधन आहेत, ती सगळी जेव्हा आपण भगवंतांच्या भक्तांच्या सेवेत लावू, त्याला आपोआपच भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने आपण काय बनू, शुद्ध बनवू. जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात. म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. पार असंच पडू शकणार नाही. पार पडण्यासाठी आपल्याला सदैव भगवंतांच्या विशुद्ध भक्तांचा संग घेणं आणि संग देणं. कारण तुम्ही दिलात तरच घेऊ शकणार ना. तुम्ही जर आलेच नाहीत तर वैष्णव कृपाळू असतात, ते आठवण काढतात तुमच्यामुळे तुमच्या घरी येतात. ते तुम्ही पाठ सोडणार नाहीत, बरोबर की नाही. असंच एक गमतीशीर झालं होतं की एकदा एक ब्रह्मचारी होता फॉरेन कंट्रीज मध्ये, आणि तो ते इस्कॉनचं लाईफस्टाईल उपभोगून कंटाळला. नाव म्हणतो आता पुन्हा थोडं बाहेर जाऊया, बाहेरच्या जगामध्ये, भौतिक जगतामध्ये. आय वॉन्ट टू एन्जॉय दॅट लाईफ म्हणून तो बाहेर पडला आणि बारमध्ये गेला. एका म्हणाला बियर पिऊया, त्याला खूप आवडायचं बियर प्यायला गेला. तर समोर माणूस बसला होता, त्या टेबलवरती नेमकं ते बॅक टू गॉडेड मॅगझिन होतं. बॅक टू गॉडेड मॅगझिन होतं. तर तो समोरचा व्यक्ती म्हणतोय, दिस इज व्हेरी नाईस, आय जस्ट टर्न द पेजेस, आय जस्ट रेड सम लाईन्स, सो इट्स सो प्लीजिंग. हे सगळं करून आलोय बाबा मी. तो तिथून बाहेर पडला, म्हणजे हे काय कृष्ण पाठ सोडत नाही. मग रेल्वे स्टेशनला गेला, तिकडे जाऊन म्हणतो निवांत बसूया. तर तिकडे काय कीर्तन पार्टी चालू होती बुक डिस्ट्रीब्युशनची. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. अरे म्हणलो इथे पण हे पाठ सोडत नाहीये, मग आता काय करूया म्हणतो, एअरपोर्टवरती जाऊया. एअरपोर्टवरती गेला, तिकडं पण भक्त येत होते, भक्त जात होते, सगळं तेच चालू होतं. आणि आता वनामध्ये जाऊया. एका वनामध्ये गेला आणि म्हणाला फिशिंग करूया. एकांतात जाऊन एका नदीमध्ये तो टेबल लावून फिशिंग करायला बसला. टाकला असा गळ खेचला, त्याला एक थैली आली बाहेर. रिअल गोष्ट आहे, लक्षात. इस्कॉन चालू झाल्यानंतरची रिअल गोष्ट आहे. खेचली तर त्याच्यामधनं भगवद्गीता निघाली. ते कोणीतरी नदीमध्ये पिशवीत टाकून दिली होती. ह्याच्या गळाला लागली. म्हणले हे कृष्ण भगवान काय माझी पाठ सोडणार नाही, आपण युटर्न मारून पुन्हा आलो होतो तिथंच जाऊया. मला सांगतो हे माफिया गँग आहे. हे इस्कॉन जे आहे किंवा भगवत भक्तीचा जे विशुद्ध भगवत भक्तीचं जे आहे संस्था कुठची पण म्हणा, मग ते इट्स अ माफिया गँग अँड द माफिया लीडर इज गॉडफादर म्हणतात त्याला. कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. सगळ्यांचे गॉडफादर आहेत ते. इथं एंट्री आहे, एक्झिट नाही. तुम्ही विचारच करू शकत नाही, कारण तुमच्या परमनंट अकाउंटमध्ये स्वल्पंपस्य धर्मसे जे काय केलं तुम्ही ते जमा झालं. मग भगवंत अशी अरेंजमेंट करतात की तुमचं ते अकाउंट रोज वाढत जाईल. ते अकाउंटमध्ये कधी घट होत ऐकलंय का तुम्ही? आजपर्यंतच्या इस्कॉनच्या संस्थेच्या कुठच्याही प्रवचन ऐकलंय का तुम्ही? भगवत भक्तिमय केलेली सेवा कधीतरी ती शेअर मार्केट डाऊन झालं तशी डाऊन होते नाही, ती वाढत जाणार. मग वाढत जाणार तर तुम्हाला भगवंताच्या भक्तांचा संघ हा घ्यावाच लागणार.
आयदर स्वेच्छेने घ्या किंवा माझ्यासारखा आता जबरदस्ती बसू. यू विल हॅव टू अँड यू विल बी फोर्स्ड बाय मायादेवी ऑल्सो अँड लादनी शक्ती भगवंतांची अंतरंगा योग माया. So all will force you to have satsang. So please forgive me. Okay? म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. तर इथं आपण थांबूया. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.